घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यांचा अड्डा युनिट 2 ने केला उद्ध्वस्त। 63 सिलेंडरसह 3 आरोपी ताब्यात। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही इसम घरगुती सिलेंडरमधून वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरीत आहेत, अशी बातमी क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकाला मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवडी, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांचे पथक नेमले। त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटील गॅरेजच्या मागे जियाउद्दीन डेपो, भारती मठाजवळ पत्र्याचे शेड, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक 3/5/2025 रोजी सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे शिवा दिनेश लोणारे, वय 20 वर्ष, राहणार राजवाडा, मालधक्का रोड, नाशिक रोड, शाकीर मोहम्मद शहा, वय 25 वर्ष, राहणार सुंदरनगर झोपडपट्टी, गल्ली नंबर 2, देवडाली गाव, नाशिक रोड, नवाज अहमद शहा, वय 21 वर्ष, राहणार सुंदरनगर झोपडपट्टी, गल्ली नंबर 2, देवडाली गाव, नाशिक रोड, हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खासगी वाहनामध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 63 मोठे व छोटे असे गॅस सिलेंडर, 3 मोटार व 3 वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण 2,11,700 रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त हस्तगत करण्यात आला असून पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांनी नमूद 3 आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन भारतीय न्याय संहिता कलम 287 व 1955 चा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।